अच्छा बच्चों, आज हम 8वीं कक्षा की हिंदी पुस्तिका में चौथा पाठ शिक्षा के बारे में अध्ययन करेंगे। तो चलिए सभी छात्र अपने अपने पुस्तक खोलिए और पास में एक नोटबुक रख लीजिए। शिक्षा, आज हम अध्ययन जो करने जा रहे हैं शिक्षा, किसने लिखा है? ठाकुर गोपाल शरण सिंह। ठाकुर गोपाल शरण, ठाकुर गोपाल शरण सिंह जी लिखित यह एक शिक्षा है। तो उससे पहले मैं आपसे पिछली कक्षा में जो मैंने आपको पढ़ाया है उसके एक दो चार प्रश्न पूछकर आज का कार्य हम प्रारंभ करेंगे। तो सबसे पहले प्रार्थना की विधा क्या है? प्रार्थना की विधा क्या है? प्रार्थना की विधा क्या है? तो चलिए पहले भी बताइए। प्रार्थना की विधा कविता। वेरी तालियां बजाइए। प्रार्थना की विधा कविता, प्रार्थना की विधा कविता है। अब देखिए मिर्च मसाला की विधा क्या है? मिर्च मसाला की विधा क्या है? चलिए कमल बताइए। मिर्च मसाला के विधा लोककथा। वेरी गुड, तालियां बजाइए। मिर्च मसाला की विधा यह एक लोक कथा है। तो देखिए चलिए, मेरा देश मेरी माँ, यह कौन सी विधा है? मेरा देश मेरी माँ। चलिए पूर्ण बताइए। मेरे देश मेरे माँ की विधा कहानी। वेरी गुड, शाबाश, तालियां बजाइए। मेरा देश मेरी माँ एक कहानी है, इसकी विधा कहानी है। तो अब देखिए, किस नहर का मोर्चा कठिन था? किस नहर का मोर्चा कठिन था? चलिए हम तो बताइए। इच्छोगिल नगर का मोर्च कठिनता है। इच्छोगिल नहर का मोर्चा कठिन था, सही उत्तर, तालियां बजाइए। बैठिए। इच्छोगिल नहर का मोर्चा सैनिक के लिए कठिन था। तो अब देखिए, भोलू के पत्नी का नाम क्या था? चलिए बताइए। भोलू के पत्नी का नाम हीरा। वेरी गुड, तालियां। देखिए भोलू के पत्नी का नाम हीरा था। तो अंतिम लास्ट एक प्रश्न पूछकर मैं आज का पाठ प्रारंभ करूंगा। हीरा के सहेली का नाम क्या है? हीरा के, चलिए रवि बताइए। वेरी गुड, शाबाश, तालियां, तालियां बजाइए। हीरा के सहेली का नाम चंपा था। तो देखिए इस तरह आज मैंने शामपट पर लिखा है शिक्षा, इसकी विधा क्या है? यह भी एक कविता है। क्या है? कविता है। आज हम शिक्षा कविता के बारे में अध्ययन करेंगे। यह किसने लिखा है? ठाकुर गोपाल शरण सिंह जी द्वारा लिखित शिक्षा। सब अपने पुस्तक देख रहे हैं ना? देखिए, सर्वप्रथम ठाकुर गोपाल शरण सिंह का हम परिचय प्राप्त करेंगे। तो देखिए पृष्ठ संख्या 29, पुट संख्या 29 ನೋಡಿ। ठाकुर गोपाल शरण सिंह 1892 1960, इनका जन्म रीवा झांसी में हुआ था। देखिए बच्चों, ठाकुर गोपाल शरण सिंह जी का जन्म यहाँ पर दोनों वर्ष एक ही साथ में कोष्टक में यदि दिया हुआ होता है तो पहला होता है जन्म, दूसरा वर्ष होता है मरण। मालूम होगा? दोनों वर्ष एक ही कोष्टक में दिया तो पहला जन्म होगा तो दूसरा मरण होगा। तो यहाँ पर देखिए दोनों वर्ष एक ही कोष्टक में दिए हुए हैं। 1892 ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಕಂಸಿನಲ್ಲಿ ಎರಡು ಇಸ್ವಿಗಳನ್ನ ಕೊಟ್ರೆ ಒಂದು ಜನನ ಒಂದು ಮರಣ। ಹಾಗಾದ್ರೆ 1892ಕ್ಕೆ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ್ ಶರಣ ಸಿಂಹ ಅವರ ಜನನ, ಆಮೇಲೆ 1960ಕ್ಕೆ ಅವರ मरण। अब तो बच्चों देखिए
इनका जन्म कहाँ हुआ? रीवा, जो झांसी जिले में स्थित है। इनका जन्म स्थान कौन सा है? रीवा। चलिए सब लिख लीजिए। जन्म स्थान, जन्म स्थान, इनका जन्म स्थान कौन सा है? रीवा, जो झांसी जिले में स्थित है। झांसी, मालूम हो गया? हाँ। यहां पर उनका जन्म कब हुआ? जन्म लिख लीजिए। उनका जन्म 1892 को ठाकुर गोपाल शरण सिंह जी का जन्म हुआ। मालूम हो गया आपको? माता का नाम प्रभुराज कुंवरी और पिता का नाम ठाकुर जगत बहादुर सिंह था। देखिए, ठाकुर गोपाल शरण सिंह जी के माता का नाम था प्रभुराज कुंवरी। लिख लीजिए, माता का नाम प्रभुराज कुंवरी। सभी लिखे ना इसको, प्रभुराज कुंवरी। नोट्स लीजिए, पास में एक नोट्स रख लीजिए और लिख लीजिए इसको, प्रभुराज कुंवरी। हो गया? और पिता का नाम, उनके पिता का नाम कौन बताएगा? मैंने अभी अभी आपको बताया है, ठाकुर जगत बहादुर, ठाकुर जगत बहादुर सिंह, बहादुर सिंह। ये ठाकुर गोपाल शरण सिंह के पिता का नाम है। क्या है? ठाकुर जगत बहादुर सिंह। और देखिए आगे, पिताजी संस्कृत के प्रकांड पंडित थे। पिताजी की देखरेख में सिंह जी की शिक्षा प्रारंभ हुई। 13 वर्ष की अवस्था में इन्होंने अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया। देखिए बच्चों, उनके पिता जो ठाकुर जगत बहादुर सिंह थे, उनके देखरेख में, उनके अतिरिक्त में ठाकुर गोपाल शरण सिंह जी का क्या हुआ? शिक्षा प्रारंभ हुआ। जैसे आपका शिक्षा अपने माता पिता के अधीन प्रारंभ हुआ। यहाँ पर आपको किसने एडमिशन करवाया? अपने माता पिता, है ना? तुम्हारे माता पिता ने लाकर यहाँ स्कूल में आपको दाखिला दिलवाया। उसी तरह ठाकुर गोपाल शरण सिंह जी का शिक्षा भी, उनकी पढ़ाई भी उनके पिता ठाकुर जगत बहादुर सिंह के देखरेख में प्रारंभ हुई। और यहाँ पर देखिए, वह केवल 13 वर्ष की उम्र में ही अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किए। जैसे कि आपकी उम्र कितने है? अभी आपकी उम्र कितनी है? 12-13 वर्ष की है ना? तुम्हारी अवस्था के समय ठाकुर गोपाल शरण सिंह भी अंग्रेजी पढ़ना प्रारंभ किया। और देखिए, इसी समय उनके पिता का देहांत हुआ। मैट्रिकुलेशन से आगे वे पढ़ ना सके। देखिए यहाँ पर एक खेदनीय विषय, इसी समय उनके पिता ठाकुर जगत बहादुर सिंह का देहांत हो गया, अर्थात निधन हो गया। तब वे अर्थात ठाकुर गोपाल शरण सिंह आगे पढ़ ना सके। वे केवल मैट्रिकुलेशन अर्थात क्या होता है? SSLC, 10ನೇ ತರಗತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಅವರು ತಂದೆಯ ಒಂದು ಅಕಾಲಿಕ ಸಾವಿನಿಂದ ಕೇವಲ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೆ ಮಾತ್ರ ಓದೋದಕ್ಕೆ ಅವರಿಂದ ಸಾಧ್ಯವಾಯಿತು. नेक्स्ट ನೋಡಿ, इनकी भाषा सरल और बोलचाल की है। महावीर प्रसाद द्विवेदी का प्रोत्साहन इनको बहुत मिला। यह ठाकुर गोपाल शरण सिंह की भाषा अत्यंत सरल और बोलचाल की भाषा है। जैसे हम प्रतिदिन अपने बातों में जो भाषा करते हैं, उसी भाषा में उन्होंने कविताएं लिखी हैं, साहित्य को गठन किया है। इसलिए उनकी भाषा बहुत सरल थी और बोलचाल की थी। और उनके प्रोत्साहन कवि जो उनके गुरु कहते हैं, कौन थे? महावीर प्रसाद द्विवेदी जी। उनके गुरु कौन थे?
महावीर प्रसाद द्विवेदी जी, उन्होंने बहुत सारा प्रोत्साहन दिया। किनको? ठाकुर गोपाल शरण सिंह को। उनको इनके अधीन में उनका साहित्य जो पढ़ाई, जो लिखना था, जो कविता लिखनी थी, उनका प्रारंभ उन्होंने ठाकुर गोपाल शरण सिंह ने किया। यहाँ पर देखिए सरस्वती पत्रिका में इनकी कविताएं छपने लगी। ठाकुर गोपाल शरण सिंह ने लिखी सभी रचनाएं सरस्वती नामक पत्रिका में छपने लगी। अब देखिए यहाँ पर आपने प्रतिदिन क्या देखा होगा? न्यूज़पेपर, दैनिक पत्र आपने देखते होंगे। उस दैनिक पत्र में कुछ मुख्य तौर पर अधीनता के लोग अपनी कविताएं, अपने विचार लिखते हैं। अधिक तौर पर मैं आपको समझाने की प्रयास करूंगा कि सरकारी जो भी अधीन है, सरकार के जो भी कार्य हैं, अधिकतम आप प्रजावाणी कन्नड़ के पेपर में देख सकते हैं। उसी तरह सरस्वती नामक पत्रिका में ठाकुर गोपाल शरण सिंह द्वारा रचित अनेक रचनाओं का प्रकाशित होने लगा। और देखिए जगदालोक इनका महाकाव्य है। देखिए यहाँ पर ध्यानपूर्वक सुनिए, मैं आपको बाद में प्रश्न पूछूंगा। यदि अब आपने इसको ध्यान से सुना तो बाद में मैं आपको प्रश्न पूछूंगा तो आप आसानी से उस प्रश्न का उत्तर दे पाएंगे। इसलिए मैं कह रहा हूं ठाकुर गोपाल शरण सिंह ने एक महाकाव्य की घटना की है, वह है जगदालोक। कौन सी है? जगदालोक ठाकुर गोपाल शरण सिंह द्वारा रचित एक महाकाव्य है। और देखिए माधवी, मानवी, कादम्बिनी, ज्योतिष्मती, संचिता, सुमन, विश्वगीत और ग्रामिका इनके मुक्त काव्य हैं। ये सब ठाकुर गोपाल शरण सिंह जी द्वारा रचित मुक्त काव्य हैं और भी इन्होंने बहुत ही खूबसूरत अंदाज में इन मुक्त काव्यों की रचना की है, जो आपको मैंने बताता हूं। माधवी, मानवी, कादम्बिनी, ज्योतिष्मती, संचिता, सुमन, विश्वगीत और ग्रामिका, ये सब इनके मुक्त काव्य हैं। और देखिए ग्रामिका और जगदालोक उत्तर प्रदेश सरकार से पुरस्कृत हैं। और ठाकुर गोपाल शरण सिंह जो मैंने आपको बताया, आपको उनका जन्म स्थान कौन सा है? रीवा, जो झांसी जिले में आता है। जो झांसी कहाँ आता है? उत्तर प्रदेश राज्य में आता है। हाँ, कहाँ पर आता है? उत्तर प्रदेश राज्य में आने वाला जिला झांसी। वो झांसी अलग, मैंने आपको बताया झांसी मेरे कित्तूर नगाने झांसी लक्ष्मीबाई तो वाला अल्ले उत्तर प्रदेश राज्य बರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆ ಝಾನ್ಸಿ। ಆ ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಊರು ಸಣ್ಣ ಹಳ್ಳಿ ರೀವಾ। ಆ ರೀವಾ ಎಂಬ ಊರಿನಲ್ಲಿ 1892ಕ್ಕೆ ठाकुर गोपाल शरण सिंह जी ಅವರ ಒಂದು ಜನನ आयतो। अब सबको याद हो गया? तो देखिए अब इन्हीं के द्वारा रचित एक कविता है शिक्षा। आज हम उसके बारे में अध्ययन करने जा रहे हैं। तो चलिए देखिए उनका कौन से आशय के साथ उन्होंने यह शिक्षा कविता आपको अध्ययन के लिए रखा। देखिए यहाँ पर मैं आशय प्रस्तुत कर रहा हूँ। इस कविता में कवि अनुभव के द्वारा शिक्षा प्राप्त करने के अनेक उदाहरण प्रस्तुत करते हैं। जीवन में यश की प्राप्ति के लिए अनेक प्रकार की मुसीबतों का सामना करना पड़ता है। बिना परिश्रम के हम कभी सुख प्राप्त नहीं कर सकते। बहुत ही अच्छे आशय के साथ, बहुत ही अच्छे उद्देश्य के साथ ठाकुर गोपाल शरण सिंह जी ने यह कविता आपको अध्ययन के लिए लिखा है। कौन से? आज हम पुस्तक के बिना भी अनेक उदाहरणों से शिक्षा प्राप्त करते हैं। मैंने आपको बताऊंगा, आप गांव में जो बुजुर्ग लोग होते हैं उनसे अधिक शिक्षा प्राप्त करते हैं और उन्हीं के मार्गदर्शन में आप अच्छी बातों को सीखते हैं। ये भी एक शिक्षा है। यदि आप अपनी माता, हमने कहा है अपनी प्रथम शिक्षिका कौन है? अपनी माँ है। हर एक बालक के जीवन में
शिक्षक कौन होता है? उसकी माँ होती है ना। बाद में हम सब लोग होते हैं शिक्षक। और देखिए यहाँ पर हम पुस्तक के बिना भी कुछ शिक्षा बाहर प्राप्त करते हैं। ನಾನು ನಿಮಗೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಕೇವಲ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನಾವು ಪಡಿತೀವಿ, ಜೊತೆಗೆ ಬಾಹ್ಯವಾಗಿ ಔಪಚಾರಿಕವಾಗಿಯೂ ಕೂಡ ನಾವು ಹೊರಗಡೆ ಅನೇಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೂಡ ಪಡಿತೀವಿ. ಹೇಗೆ? ಉದಾಹರಣೆಗೆ ನಿಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರು, ವಯಸ್ಸಾದವರು, ಅವರಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳನ್ನ, ಒಳ್ಳೆಯ ಆಚಾರಗಳನ್ನ ನಾವು ಕಲಿತೀವಿ, ಅದು ಕೂಡ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ. ಒಳ್ಳೆಯ ಮಾತು, ಸುಳ್ಳು ಹೇಳಬಾರ್ದು, ಕಳ್ತನ ಮಾಡಬಾರ್ದು, ಯಾರಿಗೂ ಮೋಸ ಮಾಡಬಾರ್ದು, ಇದು ಕೂಡ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ತಾನೆ. ನೋಡಿ, ಈ ತರಹ ಶಿಕ್ಷಣ ಕೂಡ ನಾವು ಪಡಿತೀವಿ. ಇದನ್ನ ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು, ಆಶಯವಾಗಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ ಶರಣ ಸಿಂಹಜಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಕವಿತಾವನ್ನ ನಿಮ್ಗೆ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ಪರಿಶ್ರಮವಿಲ್ಲದೆ ಯಾವುದೂ ನಾವು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಪರಿಶ್ರಮವಿಲ್ಲದೆ ನಾವೇನಾದ್ರೂ ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? नेवर, कोई भी साध्य नहीं हो सकता, सब असाध्य होगा। यदि आप परिश्रम करेंगे तभी आप फल पाएंगे, है ना। ಕೈ ಕೆಸರಾದರೆ ಬಾಯಿ ಮೊಸರಾಗುತ್ತೆ. ನೀವು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ದುಡಿದರೆ ಮಾತ್ರ ನಿಮ್ಮ ಕೈ ತುಂಬಾ ಹಣ ಸಿಗುತ್ತೆ ವಿನಃ ನೀವು ದುಡಿದೇನೆ ನಿಮ್ಮ ಕೈ ತುಂಬಾ ಹಣ ಸಿಗುವುದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂಬ ಉದ್ದೇಶವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ ಶರಣ ಸಿಂಹಜಿ ಅವರು ಈ ಒಂದು ಶಿಕ್ಷೆ ಎಂಬ ಸಣ್ಣ ಕವಿತೆಯನ್ನ ನಿಮಗೆ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನೋಡಿ, ಇವಾಗ ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ. अब हम प्रारंभ करते हैं। शिशु ने दुनिया में आकर रो रो कर चलना सीखा, हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा। देखिए यहाँ पर ध्यान पूर्वक सुनिए छात्रों। जब शिशु अपनी माँ के पेट से पैदा होता है, देखिए यहाँ पर सब मेरी ओर ध्यान दीजिए। जब एक बालक या एक बालिका अपने माँ के कोख से पैदा होते हैं तो सबसे पहले क्या करते हैं? रोते हैं। क्या है? बच्चा जब अपनी माँ के पेट से जन्म लेता है तो वह सर्वप्रथम क्या करता है? रोता है। ನೋಡಿ, ನೀವು ಬಹುಶಃ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಹೆರಿಗೆ ಆದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಆ ಮಗು ಏನಾಗುತ್ತೆ? ಅಳುತ್ತೆ. ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ತಟ್ಟೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಾರಿಸ್ತಾರೆ, ಶಬ್ದವನ್ನು ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿಸ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಣ್ಣ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಿ ನಾನು ಪಾಠವನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ. 2 ನಿಮಿಷದ್ದು. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? ಮಗು ತಾಯಿಯ ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನಿಶಬ್ದವಾಗಿರುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಬೇರೆ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸಲ್ಲ. ಅಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ ಆ ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗಡೆ ಆ ಮಗು ಬೆಳೀತಾ ಇರುತ್ತೆ. ಯಾವಾಗ ಆ ಮಗು ಈ ಹೊರಗಿನ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಬಂದ ತಕ್ಷಣನೇ ಈ ವಾಹನಗಳ ಶಬ್ದ, ಮನುಷ್ಯರ ಶಬ್ದ, ಈ ಲೌಡ್ ಸ್ಪೀಕರ್ ಶಬ್ದ, ಹಕ್ಕಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಶಬ್ದ, ಅದು ಯಾವುದು ಕೇಳಿಸೋದಿಲ್ಲ. ಅದು ಹೊಟ್ಟೆ ಒಳಗಡೆ ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸೋದಿಲ್ಲ. ಹೊರಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣನೇ ಇವೆಲ್ಲ ಶಬ್ದ ಕೇಳಿಸುತ್ತಲ್ಲ, ಸೊ ಅದು ಹೆದರಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ಅಳುವುದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ನಂಬಿಕೆ. ಇದಕ್ಕೆ ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನಿಲ್ಲ, ಆಧಾರಗಳು ಇಲ್ಲ. सो ನೋಡಿ, यहाँ पर बच्चा जब अपनी माँ की कोख से बाहर आता है तो रोने लगता है। क्या सिर्फ वहाँ रोना ही सीखता है, हंसना नहीं सीखता? बाद में वहाँ हंसना सीखता है। ಮಗು ಅಳುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಅಳುತ್ತಲೇ ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾ ಬರೀ ನಗುತ್ತಾ? ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವನಾದ್ಮೇಲೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೋ? ನಗುವುದನ್ನ ಕಲಿತಾನೆ. ಫಸ್ಟ್ ಅಳ್ತಾನೆ, ತಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಆರೈಕೆ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಹಾಲು ಕುಡಿಸ್ತಾಳೆ, ಅದಕ್ಕೆ ಆರೈಕೆ ಮಾಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆ? ನಗುವುದನ್ನ ಕಲಿಸ್ತಾಳೆ ತಾಯಿ. ಅದಕ್ಕೆ ಬೆರಳು ಹಿಡಿಯೋದು, ಅದಕ್ಕೆ ಮುಖಕ್ಕೆ ಮುಟ್ಟೋದು, ಅದಕ್ಕೆ ತುಟಿಗೆ ಮುಟ್ಟೋದು, ಅದು ಏನೇನೋ ತಾಯಿ ತನ್ನ ಮಗುವಿಗೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ನಗುವುದನ್ನ ಕಲಿಸುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಮಗು ಫಸ್ಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅಳುತ್ತಾ ಅಳುತ್ತಾ ನಗುವುದನ್ನ ಕಲಿಯುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಠಾಕೂರ್ ಗೋಪಾಲ ಶರಣ ಸಿಂಹಜಿ ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. यहाँ पर शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, गिर गिर कर लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा. ಅವಾಗ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ? ಅಂಬೆಗಾಲು ಹಾಕಕ್ಕೆ ನಡೆಯಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. ಯಾವಾಗ? 1.5 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ. 1 ವರ್ಷ ಅಥವಾ 1 ವರ್ಷ, ಕೆಲವರು 1 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ದಿನಕ್ಕೆ 1-2 ದಿನಕ್ಕೆ ನಡೆಯಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳು. ಎದ್ದು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳೋದು, ದಬಕ್ ಅಂತ ಬೀಳೋದು, ಹೌದಾ? ಅಥವಾ ಗೋಡೆ ಹಿಡ್ಕೊಳ್ಳೋದು, ನಡೆಯಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದು ಮಕ್ಕಳು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅದು ಹಂಗೆ ಬಿದ್ದು ಹೊಡೆತ ತಿಂದು ನಡೆಯೋದನ್ನ ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರ? ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾವೆ ಅವು, ಮತ್ತೆ ಬೀಳ್ತವೆ, ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತವೆ, ಕೊನೆಗೆ ನಡೆಯುವುದನ್ನ ಕಲಿಯುತ್ತೆ. ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದೆ. 2ನೇ ನೋಡಿ, कितने ही चक्कर खाकर चंदों ने चढ़ना सीखा, उल छेद कर अपना मुरली ने गाना सीखा. ನೋಡಿ, ಇವಾಗ ಚಂಗೋ ಅಂದ್ರೆ ಗಾಳಿಪಟ, ಚಂಗೋ ಅಂದ್ರೇನು?
ಗಾಳಿಪಟ. ಇವತ್ತು ಗಾಳಿಪಟಗಳು ಎಷ್ಟೋ ಸುತ್ತುವರೆದ್ರು ಕೂಡ ಈಗ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಅಲ್ಲಿ ಗಾಳಿಪಟ ಒಂದು ಸಲ ನಾವು ಬಿಟ್ಟ ತಕ್ಷಣ ಮೇಲೆ ಹಾರಬಿಡುತ್ತಾ? ಹಾರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ದುಂಬಾಲ ಕಟ್ಟಬೇಕು, ಕೆಳಗೆ ಇಳಿಸ್ಬೇಕು. ಯಾವಾಗ ಅದು ಸುತ್ತುವರೆಯಾಗತ್ತಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಇಳಿಸ್ತೀವಿ ಕೆಳಗೆ, ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ದಾರವನ್ನ ಕಟ್ತೀವಿ, ಹಗ್ಗವನ್ನ ಕಟ್ತೀವಿ, ಮಟ್ಟಿ ಬಿಡ್ತೀವಿ, ಸರಿನಾ? ಆ ಮತ್ತೆ ಏನಾದ್ರು ಸುತ್ತುವರೆಯಾಗತ್ತೆ ಮತ್ತೆ ಕೆಳಗೆ ಇಳಿಸ್ತೀವಿ. ಕೊನೆಗೆ ಆ ಗಾಳಿಪಟ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬಾ ದೂರದವರೆಗೆ ಹಾರಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಹಾಗಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆ ಗಾಳಿಪಟ ಹಾರೋದನ್ನ ಬಿಟ್ಬಿಡುತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು ಧೈರ್ಯವನ್ನ ಯಾವತ್ತೂ ನಾವು ಕುಂದಿಸ್ಕೊಳ್ಬಾರದು. ಧೈರ್ಯದ ಮುಂದೆ ಏನಿದೆ? ಯಶಸ್ಸಿದೆ. ಭಯ ಪಡಬಾರ್ದು, ಧೈರ್ಯದಿಂದ ಮುಂದೆ ನುಗ್ಗಬೇಕು. ನಿಮ್ಗೆ ಮುಂದೆ ಸಿಗುತ್ತೆ ಯಶಸ್ಸು, ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುತ್ತಿ. ಹಾಗೆ कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, उच्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा. ನೋಡಿ ಇವಾಗ ಒಂದು ಕೋಲನ್ನು, ಈ ಕೋಲು ಒಳಗಡೆ ತೂತ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಊಟ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಅದಕ್ಕೆ ಸೌಂಡ್ ಬರುತ್ತಾ? ಬರಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ತೂತನ್ನ ಮಾಡಿ, ಕೊಳಲು ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ನೀವು, ಆ ಕೊಳಲಿಗೆ ಆ ತೂತುಗಳನ್ನ ಮಾಡದೇನೆ ನೀವು ಊದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ. ಅದು ಊದುತ್ತಾ? ಶಬ್ದ ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತಾ? ಇಲ್ಲ. ನೋಡಿ, ಅದು ತನ್ನ ಎದೆಯನ್ನೇ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಆ ಶರೀರ ಅದಕ್ಕೆ, ಅದು ಆ ಕೊಳಲು ಏನಂದ್ರೆ ಕೋಲು, ಆ ಕೊಳಲಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಒಂದು, ಈ ಕೊಳಲೇ ಒಂದು ದೇಹ, ಸರಿನಾ? ತನ್ನ ಎದೆಯನ್ನೇ ಛೇದಿಸಿಕೊಂಡು ಛತ್ರ ಮಾಡಿಕೊಂಡು ತೂತು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದು ಏನ್ ಕೊಡುತ್ತೆ? ನಾದ ಕೊಡುತ್ತೆ, ಒಂದು ಇಂಪಾದ ಸೌಂಡ್ ಅನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದು ಮುರಳಿನೇ उच्छेदकर अपना मुरली ने गाना सीखा. इन ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನೋಡಿ, मिट मिट कर वारिंदरों ने पानी बरसाना सीखा, तनु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮೋಡಗಳು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತೀರಾ, ಮೋಡಗಳು ಏನಾಗ್ತವೆ? ಕರಗ್ತವೆ. ಮೋಡಗಳು ಕರಗಿ ಏನಾಗ್ತವೆ? ಮಳೆ ಹನಿಯಾಗಿ ಹರಿಸುತ್ತೆ. ಏನಾಗುತ್ತೆ? ಮಳೆ ಹನಿಯಾಗಿ ಹರಿಸುತ್ತೆ. ನೋಡಿ ಒಂದ್ಸರಿ ಏನಾಗುತ್ತಾ, ಈ ಆನೆಕಲ್ಲು ಮಳೆ ಹಾಕೋರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದು ಯಾವಾಗ ಆಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಾ? ಆ ಮೋಡವನ್ನ ಕರಗುವಷ್ಟು ಸಮಯ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದಾಗ ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? ಆ ಒಂದು ಮಂಜೆ ಬಿದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅವಾಗ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಆನೆಕಲ್ಲು ಮಳೆ ಆಯಿತು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಸರಿನಾ? ಹಾಗಾಗಿ ಮಿಟ್ ಮಿಟ್ಕರ್ ವಾರಿದರೋನೆ ಪಾನಿ ಬರ್ಸಾನ ಸೀಖಾ. ನೋಡಿ, ಆ ಮೋಡಗಳು ಕರಗಿ ನೀರು ಹರಿಸಿದನ್ನ ಕಲಿತವು. ಆಮೇಲೆ ತನು ಗಿರಿವರ್ಸೆ ಗಿರಿಗಿರಕ ನದಿಯವನ್ನೇ ಬಹನ ಸೀಖಾ. ನೋಡಿ, ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟ, ಕಾಡು ನಾಡು ಎಲ್ಲರೂ ಹರಿದು ಬಂದು ನದಿಗಳು ಹರಿಯುವುದನ್ನ ಕಲಿತವು. ಈಗ ನದಿಗೆ ನೀರು ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತೆ? ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟ ಸರೋವರ ಹೊಂಡ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆರೆಗಳಿಂದ ಬಂದು ನದಿಗೆ ನೀರು ಸೇರುತ್ತೆ, ಹೌದಾನೆ? ಅವಾಗ ಅದು ನದಿ ಏನಾಗುತ್ತೆ? ಹರಿಯುತ್ತೆ. ಆ ನದಿಗೆ ನೀರೇ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅದು ಹರಿಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನಾ? ನೆವರ್, ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಗಿರಿ ತರುವರ್ ಸೆ ಗಿರ್ ಗಿರ್ ಕರ್ ನದಿಯೋನೆ ಬಹನಾ ಸೀಖಾ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ನೋಡಿ, ಮುಗಿತಲ್ಲ ಇಲ್ಲಿಗೆ. ಈ ಒಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲವು ಶಬ್ದಗಳನ್ನ ನಾನು ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ಬರೀತೀನಿ, ನೀಟಾಗಿ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಮೊದಲನೇದು ರಾಗವಾಗಿ ಹಾಡ್ತೀನಿ, ಒಂದ್ಸರಿ ನೋಡ್ಕೊಂಬಿಡಿ, ಸರಿನಾ? ನೀಟಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा. शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा. कितने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, उच्छेद कर अपना मुरली ने गाना सीखा. मिट मिट कर वारिधरों ने पानी बरसाना सीखा, तरु गिरिवर से गिर गिर कर नदियों ने बहना सीखा. शिशु ने दुनिया में आकर रो रो कर हंसना सीखा, लघु होकर बढ़ना सीखा, गिर गिर कर चलना सीखा. ನೋಡಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ರಾಗವಾಗಿ ಹಾಡಬಹುದು. निम्दे ಆಗಿರತಕ್ಕಂತ ರಾಗದಲ್ಲೂ ಕೂಡ ಹಾಡಬಹುದು. अपने ही राग से यह गीत आप कविता गा सकते हैं, ना कि मेरी तरह ही गाओ, मैं नहीं कह सकता. यदि आप मेरे से भी अच्छा गा सकते हैं तो आप गा सकते हैं. मैंने इस कविता के तात्पर्य को आपको बताया है. बच्चा या आप
केवल ये चार दीवारों के अंदर जो शिक्षा प्राप्त करते हैं, बस वही शिक्षा आपके लिए काफी नहीं है, अधिक नहीं है। आप बाहर भी शिक्षा प्राप्त करते हैं। देखिए यहाँ पर मैं आपको एक बात समझाता हूँ। बच्चे को, छोटे बच्चे को भाषा किसने सिखाई? कौन सी पाठशाला सिखाई? कौन से शिक्षक सिखाए? कौन से शिक्षक और पाठशाला नहीं सिखाई? माँ सिखाई। इसीलिए हमने कहा हर एक बच्चे का प्रथम गुरु अपनी माँ, अपना बाप। माँ और बाप ये दोनों हर एक बच्चे के प्रथम गुरु होते हैं। वे समझाते हैं, देखो बेटा ये तुम्हारी नानी है, देखो बेटा ये तुम्हारे दादा है, देखो बेटा ये तुम्हारी बहन है। अगर हम बच्चे को ये तुम्हारी नानी, ये तुम्हारे नाना और ये तुम्हारी बहन यहाँ नहीं बताया तो वहां बच्चे को कैसे मालूम होगा कि ये मेरी नानी है? जब माँ कहती है ये तुम्हारे पिता हैं, ನೋಡಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದೇನೆ, ಗಮನ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಸಲ ಬೈರವಿ. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ? ಒಂದು ಮಗು ಜನ್ಮವಾದ ಮೇಲೆ ಆ ಮಗುವಿಗೆ ಏನೇನು ಗೊತ್ತಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಯಾರು ನನ್ನ ತಾಯಿ, ಯಾರು ನನ್ನ ತಂದೆ, ಯಾರು ನನ್ನ ಅಜ್ಜ, ಯಾರು ನನ್ನ ಅಜ್ಜಿ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಆ ಮಗು ದೊಡ್ಡ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತು ನೋಡಿ, ಫಸ್ಟ್ ಏನ್ ಕಲಿತರು? ಅಳುವುದನ್ನ ಕಲಿತು. ಅಳುವುದನ್ನೇ ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಳುವುದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಗುವುದನ್ನ ಕಲಿತು. ನೋಡಿ ಅದಾಯ್ತಾ? ಆಮೇಲೆ ಎದ್ದು ಬಿದ್ದು ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತು. ಬರೀ ಬೀಳ್ತಾನೆ ಹೋಯ್ತಾ? ಯಾವಾಗ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನೀಟಾಗಿ ನಡೆಯಾಕತ್ತು, ಬೀಳಿಲ್ಲ ಅವಾಗ, ಹೌದಾನೆ? ಅದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಕಲಿತಾ ಇದೆ ಶಿಕ್ಷಣ ಅಂತಂದ್ರೆ, ಮನೆಯೇ ಮೊದಲ ಪಾಠಶಾಲೆ ಮಗುವಿಗೆ. ಯಾವುದೇ ಮಕ್ಕಳಾಗಿರ್ಲಿ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮೊದಲ ಪಾಠಶಾಲೆನೇ ಮನೆ. ಆ ಮನೆಯಿಂದಲೇ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುತ್ತದೆ ಮಗುವಿಗೆ. ಮನೆಯಿಂದಲೇ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಾರಂಭ. ತಾಯಿ, ಅಕ್ಕ, ಅಣ್ಣ, ಅಪ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಶಿಕ್ಷಣ ಮನೆಯಿಂದಲೇ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮತ್ತೆ ಎರಡನೇದಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎರಡನೇ इतने ही चक्कर खाकर चंगों ने चढ़ना सीखा, मुरली ने छेद कर अपना गाना सीखा. अरे ನಾವು ಕೊಡಲಿಗೆ ಆ ತೂತುಗಳನ್ನ ಮಾಡದೇ ಇದ್ರೆ ಅದು ನಾದವನ್ನು ಕೊಡೋಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ, ಕೊಡೋದೇ ಇಲ್ಲ, ಸರಿನಾ? इस प्रकार आज हम इस कविता को यहाँ पर समाप्त करते हैं. आप सबको मालूम हो गया, सब याद हो गया? इसमें कोई दुविधा है आपको, समस्या है नहीं ना?